कस्टमरचा कॉल आला की त्याचं नेट गेले. घरी गेलो, चेक केला, नेट गेलं होतं. लगेच मशीन काढली आणि म्हणलं आपण पॉवर बघून घेऊ. बघितलं तर एक पॉवर नव्हती दाखवत. लगेच त्याच्या टेरिसवरती गेलो, म्हणलं इथं कुठं वायर कट झाली आहे का, एकदा आपण चेक करून घेऊ. बघितलं वायर तर कुठं कट नव्हती. मग म्हणलं चला आपण दुसऱ्या बिल्डिंगवर जाऊन बघू. दुसऱ्या बिल्डिंगवर गेलो, बघितलं तर वायर ओके आहे. मग आपल्या सोर्सपासून बघितली, इथली पण वायर आपली ओकेच होती. मग म्हटलं नक्की प्रॉब्लेम कुठे आहे. मग म्हटलं की चला ह्या बिल्डिंगवर जाऊन बघू, इथून आपली वायर गेली आहे. तर लगेच त्या बिल्डिंगवरती गेलो आणि म्हटलं की चला इथून आपली वायर बघत जाऊ की कुठं प्रॉब्लेम झालाय का, कुठं कट झाली आहे का. तर इथं कुठं काय कट दिसत नव्हती. तरी म्हणलं नीट बारकाईने चेक करू. नंतर बघत बघत असं झालं की अरे हे तर क्लिप इथे तुटलीत. म्हणलं इथं काय प्रॉब्लेम झालाय का. त्यामुळे म्हणलं आपण जरा नीट वायर बघू. नीट वायर बघता बघता अरे मग बघितलं तर इथं तर क्रॅक आहे. मग मला नक्कीच वाटलं की हाच क्रॅक असणार. लगेच घरी गेलो, बॅग उचलली, सामान भरलं आपलं कनेक्शनचं आणि गेलो बिल्डिंगवरती. लगेच आपल्या हत्यारं सगळं काढली आणि म्हटलं की चला आता इथं आपण आपलं कट मारू आणि मग लगेच आपली इथली वायर जॉईन करून घेऊ. त्याच्यामुळे लगेच आपण कामाला सुरुवात केली. आपली वायर घेतली, तिथून कट केली आणि म्हणलं की चला आता इथे कनेक्टर लावून घेऊ. कनेक्टर लावल्यानंतर चला म्हटलं आपली पॉवर चेक करून घेऊ. लगेच पॉवर मीटर काढलं, बघितलं की हा 4 लाईट आपल्या येत होत्या, म्हणजे आपली लाईन इथपर्यंत बरोबर होती. म्हणलं चला आता दुसरा पॉईंटचा पण कनेक्टर लगेच जॉईन करून घेऊ. लगेच कामाला लागलो आणि दुसरा पॉईंट पण लगेच जॉईन करून घेतला आणि हे आपला जॉईंटर होता. हा जॉईंटर घेतला आणि दोन्ही पॉईंट जॉईन करून घेतले. त्यानंतर हे आपण अशी प्लॅस्टिकची पिशवी लावली का, तर पाणी जाऊ नये म्हणून. अशा प्रकारे लगेच मग मी कस्टमरला कॉल केला. तो म्हणला कनेक्शन सुरू झाले आणि हा असा व्ह्यू बघत आपलं आजचं कनेक्शन काम कंप्लीट झालं होतं. थँक्स फॉर वॉचिंग.